जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 182। तारीख आहे 1 जुलै 2026 व वार आहे बुधवार। सध्या आपण ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच
मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध ह्या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील मुमुक्षु लक्षण या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून शेवटची ओळ निंदे ऐसे नाही दोष या शब्दांनी सुरू होते. तर येथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. निंदे ऐसे नाही दोष, ते मज घडले की विशेष, माझे अवगुणी आकाश, बुडो पाहे. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत, संतुष्ट केले. पूर्व पाप ओढवले, मज काहीच नाही घडले, मन अव्हाटी पडिले सर्व काळ. नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार काम मध्ये. भक्ती माता हे बुडविली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या विघडिली सद्बुद्धी सद्वासना. आता कैसे घडे सार्थक, दोष केले निरर्थक, पाहो जाता विवेक उरला नाही. कोण उपाय करावा, पैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवादी देवा पावी जेल. नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादिला, दंभेवर पंग केला खटाटोप कर्माचा. कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हातवटी, आहा देवा बुद्धी खोटी, माझी मीच जाणी. पोटी धरुनी अभिमान, शब्दी बोले निरभिमान, अंतरी वांचुनिया धन, ध्यानस्थ झालो. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ 11 या शब्दांनी निंदेसारखे पाप नाही या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. निंदेसारखे पाप नाही, ते तर माझ्या हातून
फारच घडले. माझ्या अवगुणांच्या मध्ये आकाश सुद्धा बुडून जाईल. संतांस ओळखले नाही, देवाची पूजा केली नाही, अतीत अभ्यागतांचा संतोष केला नाही, पूर्वजन्मीचे पाप पुढे आडवे येऊन उभे राहिले, त्यामुळे माझ्या हातून काही सत्कर्म घडले नाही. मन नेहमी आडवाटेलाच शिरत गेले. शरीराला झिजवून काही परोपकार केला नाही. काममदाने आचारही राखला नाही. काम, क्रोध, मद, मत्सरांना बळी पडलो. भक्ती रूप मातेला बुडविले. शांती रूप विश्रांती मोडून टाकली. मूर्खपणाने सद्बुद्धी, सद्वासना यांस बिघडून टाकले. धर्मलंडपणाने वागून भगवंताचे भजन अर्चन बिलकुल केले नाही. निरर्थक दोष केले, अनेक पातके केली. पहावयाला लागले तर विवेक शिल्लक राहिला नाही. आता सार्थक कशाने होईल? आता काय उपाय करावा? परलोक कसा मिळेल? कोणत्या उपायाने मी देवादी देवाजवळ जाईन? आता देव कसा पावेल? असा विचार मनी स्फुरू लागला. अंतःकरणात सद्भाव उत्पन्न झाला नाही. सर्व काही लौकिकासाठी केले. कर्माचा कटाटोप केला, तो दांभिकपणाने वरकरणी केला. काही देवतार्चन केले असलेच तर ते केवळ दंभासाठी व लौकिकासाठी केले. देव बाजारात मांडून पोटासाठी कुठा केल्या. हाय रे देवा, माझी खोटी बुद्धी मलाच ठाऊक. पोटात अभिमान ठेवून बाहेर निरभिमानपणाच्या गप्पा मारल्या. पोटात द्रव्याची इच्छा धरून ध्यानस्थ झालो. आणि अहंकाराचा राक्षस उभा करून बाहेर निरभिमानाची भाषा बोलत आलो. अंतरी द्रव्यार्जनाचा लोभ ठेवून ध्यान धरून बसलो. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण येथे थांबत आहोत. पुढील वाचन आपण पुढील भागात करूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.